दर्यापुरात राहणाऱ्या 2 युवकांनी एका महिलेसह तिच्या 5 नातेवाईकांना खोटे प्लॉटचे इसार करून तब्बल 28,65,000 रुपयांनी फसवलेले आहे। हा धक्कादायक प्रकार 24 फेब्रुवारीला समोर आला। विशेष म्हणजे 6 जणांना प्लॉट खरेदी करून देतो म्हणून इसार करून देणाऱ्याच्या नावे एकही प्लॉट नसल्याच्या तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी दर्यापूर पोलिसांनी दर्यापूर शहर माजी युवक काँग्रेस अध्यक्ष शिवम राजू उठाडे राणा ड्रीमलँड सिटी दर्यापूर आणि धीरज धनराज यादव राणा दर्यापूर या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। शिवम उठाडे व धीरज यादव या दोघांनी परिचित नातेवाईकातल्या एका 40 वर्षीय महिलेला प्लॉट खरेदी करून देतो असे सांगितले। त्यावेळी महिलेला बॉन्ड पेपरवर खोटा इसार करून सुद्धा दिला। त्याचप्रमाणे या दोघांनी महिलेच्या मूर्तिजापूर येथे राहणाऱ्या एका नातेवाईकाकडून तब्बल 1.5 लाख रुपये घेऊन त्यांनाही बॉन्ड पेपरवर इसार करून दिला। इतक्यावरच ते दोघे थांबले नाहीत। महिलेचे जावाई संतोष यादवराव बुरे राहणार मूर्तिजापूर यांच्याकडून सुद्धा 4,80,000 रुपये, महिलेने अन्य नातेवाईक गणेश दहाडे यांच्याकडून 3,50,000 रुपये, प्रवीण सुरेश काणोजे राहणार नागपूर यांच्याकडून 6,30,000 रुपये आणि अक्षय सुभाष दहाडे राहणार अमरावती यांच्याकडून 4,25,000 रुपये घेतले। अशा प्रकारे शुभम व धीरज या दोघांनी तक्रारदार महिलेसह तिच्या 5 नातेवाईकांना अशा पद्धतीने एकूण 6 जणांकडून 26,85,000 रुपये घेतले। तसेच त्यांना बॉन्ड पेपरवर प्लॉटच्या खोट्या इसार चिठ्ठी करून दिल्यात। ज्यावेळी तक्रारदार महिला व तिच्या नातेवाईकांना माहीत झाले की शुभम व धीरज यांच्याकडे स्वतःचा कोणताही प्लॉट नाही, त्यांनी केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बॉन्ड पेपरवर आपल्याला खोटे इसार करून दिले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने 24 फेब्रुवारीला दर्यापूर पोलीस ठाणे गाठले। महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दर्यापूर युवक काँग्रेस माजी शहराध्यक्ष शिवम उठाडे व धीरज यादव यांच्याविरुद्ध फसवणूक करणे तसेच बनावट कागदपत्र तयार करणे आदी कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे व दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांनी संबंधित आरोपींचा कसोटीने शोध घेणे सुरू केलेला आहे व कोणालाही हे दोन्ही आरोपी आढळल्यास त्यांनी त्वरितच दर्यापूर पोलीस स्टेशनच्या माहिती करावे असे सुद्धा आवाहन केलेले आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।